दादर मुंबईमधलं प्रचंड गर्दीचं ठिकाण म्हणून ओळख असलेल्या प्रसिद्ध अशा शिवाजी पार्क येथे दगडाने ठेचून एका 40 वर्षीय व्यक्तीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी सीसीटीव्हीच्या मदतीने शिवाजी पार्क पोलिसांनी मनोज अमित सहारे उर्फ मन्या या 30 वर्षीय इसमाला अटक केली आहे। त्याच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती लोकसत्ताच्या प्रतिनिधींनी पोलिसांच्या हवाल्याने दिली। दारूच्या नशेत आरोपीने हा प्रकार केल्याचं चौकशीमध्ये उघड झालंय। पोलीस आता या दाव्याची पडताळणी करतायत। शिवाजी पार्क येथील रुक्मिणी सदन इमारतीच्या पदपथावर शुक्रवारी एक बेवारस मृतदेह सापडला। पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात पाठवला। या प्रकरणी शिवाजी पार्क पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली। प्राथमिक तपासणीत मृत व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती असं दिसून आलं। यामुळे शिवाजी पार्क पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आणि तपासाला सुरुवात केली। दरम्यान तपासात मृत व्यक्तीचं नाव चंदन असल्याचं समजतंय। सीसीटीव्हीच्या मदतीने या हत्येतील आरोपीचा शोध लागलाय। नेमकं ते कसं घडलं हेही आपण पाहूया। सीसीटीव्हीच्या तपासणीमध्ये मृत व्यक्ती चंदनसह एक तरुण व्यक्ती दिसला होता। मृत व्यक्तीसोबत असलेल्या तरुणाचं नाव मनोज सहारे उर्फ मन्या असून तो कचरा वेचण्याचं काम करत असल्याचं पोलिसांना समजलं। शोध घेतला असता माहीम येथील मनमाला मंदिराजवळ सीसीटीव्ही फुटेजमध्ये याच व्यक्तीशी साधर्म्य असलेली एक व्यक्ती दिसली आणि त्याला नाव विचारलं असता त्याने सुद्धा आपलं नाव मनोज सहारे असं सांगितलं। त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली सुद्धा दिली। आरोपी मनोज हा शिवाजी पार्क येथील बंगाल क्लब येथील पदपथावर राहतो। आरोपीने दगडाने ठेचून चंदनची हत्या केली आहे। हत्येत वापरलेला दगड पोलिसांनी पुरावा म्हणून हस्तगत केलाय। दरम्यान आरोपी सध्या पोलीस कोठडीत असल्याची माहिती मिळतेय। या आरोपीबाबत पुढे काय निर्णय होणार हे येत्या काळात कळेलच। दरम्यान महाराष्ट्र व देश विदेशातील नवनवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।